देवी मंडळी, जय शिवराय. तर डायरेक्टच ब्लॉग चालू केलेला आहे बसमध्ये बसल्यानंतर, कारण आम्ही जात आहोत गावी. तुम्ही म्हणाल आत्ताच गावी जाऊन आलेली, आता पुन्हा का चाललेली आहे. तर माझ्या दीराची नावठसणी आहे उद्या, त्यासाठी. तर ट्रेनचं रिझर्वेशन होतं आमचं, पण ते वेटिंगवर होतं, कॅन्सल झालं. एसटीचं सुद्धा सकाळचं होतं, आणाऱ्याला जमणार नाही म्हणून आम्ही प्रायव्हेट गाडीने चाललेलो आहोत, बसने. आणि अजय बघा, अजय तिकडे बसलेला आहे, निलेश इथे आहेत, घामाघूम झाले कारण की खूप धावपळ झाली. ऐन टायमाला सगळं सामान त्यांना एकट्याला उचलावं लागलेलं आहे. आणि अनाऱ्या बघा कशी बघतीये, अनाऱ्याचा लुक बघा, मस्त टी शर्ट वगैरे वेअर केलेली आहे. आणि चाललेलो आहोत आम्ही, बघू आमचा प्रवास कसा होतोय. तर किती वाजेपर्यंत पोहोचू आपण? रात्री 2 वाजतील. आम्ही मोस्टली रात्रीचाच प्रवास करतो, कारण अनाऱ्याला दिवसा उन्हातून नेणं शक्य नाही, कारण खूप त्रास होईल तिला, म्हणून आम्ही रात्रीचाच प्रवास करतो. ब्लॉग कंटिन्यू बघा, आमचं फंक्शन कसं होतं उद्याचं, कोण कोण येणार आहेत आणि काय धमाल मजा मस्ती करतो आम्ही. ब्लॉग कंटिन्यू करा. तर मंडळी बघा, खूप ट्रॅफिक लागली होती. ॲक्च्युली इथे केमिकल्स आणलं होतं आणि त्यामुळे सर्व साफसफाई रोडची चालू होती, तर खूप वेळ ट्रॅफिकमध्येच अडकलो होतो आम्ही. तर हे बघा, अशा प्रकारे वॉश करत आहेत पूर्ण रस्ता. तर कधीही गाडी वगैरे चालवत असाल तर याची नक्की काळजी घ्या आणि ब्लॉग कंटिन्यू करा, आमचा प्रवास कसा होतो आहे आणि आम्ही गावी काय एन्जॉयमेंट करतो आहे. तर मंडळी, अनाऱ्या झोपून उठलेली आहे बघा, आणि आजवेल माझा एकटाच आहे तिथे, म्हणजे हे बसले होते, तुम्हाला वाटतं की एकटाच आहे, पण अनाऱ्या आता उठल्याने मी खूप वेळ झाला, जवळजवळ मी नालासोपारापासून आता दहिसर आलेला आहे. तर मी तिला घेतलं होतं, तर पाय सुजले माझे, त्याच्यामुळे मी त्यांच्याजवळ दिले आणि आजवेल तिकडे झोपला आहे. तर थोड्या वेळासाठी तिला मी त्यांच्याजवळ दिलं आहे, नंतर मग मी घेईन आणि मग ते आजवेलजवळ जातो. तर बघा, हे मेट्रो कोणतं आहे काय माहिती नाही, कोणतं असेल हे बघा, केवढं मोठं आहे. दहिसरपासून कंटिन्यू मेट्रो स्टेशन लागतात, पण नावं माहिती नाही आहे. तर बघू, खूप वेळ लागणार आहे, कारण मुंबई फिरवणार आहे आम्हाला ही बस. आम्ही जास्त मुंबईला येत नाही ना, म्हणून आम्हाला मुंबई फिरवणार आहे ना. बच्चा बच्चा बघा, माझी बच्चा काकाचे चालले साखरपुड्याला आहे ना. हो बाबू, काकाची सुपारी फोडायला चालली काकाची. आता अजून एक स्टेशन आहे, आय थिंक गेला काय, मला वाटतं ना. नाही, गाडी तशी फास्ट जाते, पण तरी पण सकाळचे 3-4 वाजणार आहेत. मी तर एवढ्या घाईघाईत निघाली, काहीच तयारी करायला मिळाली नाही मला. आहे तर निघाली. हे बघा, मेट्रो स्टेशन येतातच आहे, देवीपाडा मेट्रो स्टेशन आहे हे. ते वरती दाखवते ना कॅमेरा, हे बघा, काचेतून क्लिअर दिसणार नाही. बघा, अनाऱ्या आता खेळते खाली, तिला सीटवर पाहिजे, तिला अंगावर नको. लबाड अनाऱ्या, ती बघा कशी जीभ दाखवते. आणि आजवेद बिचारा एकटा बसलेला, तर त्याला करमत नाही आहे दीदीशिवाय त्याच्या, म्हणून तो स्टँडिंग उभा राहिलेला, स्टँडिंग राहिलेला. बघा कुठं अनाऱ्या, अनाऱ्या कुठं, बघा कशी खेळते बसमध्ये. कुठे अनाऱ्या, कुठं आहे, कुठं आहे अनाऱ्या, कुठं आहे, कुठं आहे अनाऱ्या. किती खेळते, किती खेळते.
अरे वल कुठं चालली ग? हे बघा मला कशी लाथा मारते. हे बघा, हे बघा. डुबुक, बापरे, डुबुक डुबुक. मज्जा येते तिला, मज्जा मज्जा येते. ये डुबुक, ये डुबुक. असते बघा. अजून आम्ही मुंबईतच आहोत. आता वाजलेले आहेत, किती वाजलेत काय माहिती, वाजलेले आहेत 9:30. 6 वाजता बसलेलो आहोत आणि अजूनही आम्ही अंधेरीलाच आहोत. आम्ही रात्रभर मुंबई फिरणार, रात्रभर मुंबई फिरणार आणि छकली गावी जाणार, छकली गावी जाणार. हो, किती हसायला येते, किती हसायला येते. आगाऊ. चला. तर मंडळी, आता आमची बस थांबली होती जेवणाकरिता. तर मी येतानाच सुकं चिकन आणि चपाती वगैरे घेऊन आली होती आणि अद्वैतच्या पप्पाचं आणि अद्वैतचं जेवण झालं होतं. तर आता मी सुद्धा जेवायला बसते आहे. तर व्लॉग कंटिन्यू करा. तर गुड मॉर्निंग सर्वांना. आम्ही पोचलो होतो रात्री म्हणजे पहाटे 4 वाजता पोचलो होतो. ओ इकडे, पहाटे 4 वाजता आम्ही पोचलो आहे ना. अख्खी मुंबई फिरत होतो, रात्रभर मुंबई फिरत होतो आणि पहाटे 4ला आलो. आणि ओवी बघा, आमची ओवीने आत्ताच आगमन केलेलं आहे. आणि आलेल्या रुची पण आलेली आहे. दादा ट्रेनने आलेत. हाय कर, हाय कर. दादा ट्रेनने डायरेक्ट आलेत आणि ओवी काल तिच्या मामाकडे गेली होती ना, मामाच्या गावी गेलेली. तर ते लोक तिकडून आलेले आहेत. तर अशीच आमच्या तर चाललेली आहे धमाल, मजा मस्ती, एन्जॉय करतोय. हे बघा, हे बघा कशी खेळ. मगाशी इथे ठेवून गेली ओवी, तिला माहिती नाहीये. आता बाय आमची जरा मस्ती करायला लागली, मस्ती करायला. अद्वैत कुठे? अद्वैत पण आलेली आहे. कशी पण घ्या, तिला काय नाही. बघा आता काय चाललंय यांचं. ओवी, रुची तू पण करते आंघोळ? तुला कपडे? बघा आमच्या इथं असं झाड वगैरे आहे मस्त. हे पण फणसाचं झाड आहे. आंब्याचं झाड होतं ते हे झालं, पूर्ण खराब झालं. कपडे काढतो बाबू. बाबू टी शर्ट काढ, पॅन्ट राहू दे. गावाकडे अशी मज्जा येते, खूप मजा. काय बोलते? पॅन्ट राहू दे. पॅन्ट का भिजवते, पॅन्ट पण काढणं येतं. मी पण येऊ का? ये, मी पण जाते. माहेरी असती तर नक्कीच उडी टाकली असती. म्हणून दे तिकडे. माझ्या गावी तर खूप मोठा कॅनल आहे, खूप मोठा, इथपासून इथपर्यंत एवढा. हे घे, चला चला बाबा धर. सको हाय कर. ओवीची बोबडी वळाली. बुड ना अशी. हे रुची चिटिंग करते, रुची चिटिंग करते. बापरे बापरे, सगळ्यांना भिजवली. अगं दगड नाही ग, दगड दगड. मला नाही आमचा गावचा कॅनल. ओवी मला भिजवलं तर बघ, मग अशी डुबवल ना तुला बाहेरच काढणार नाही, लक्षात ठेव. का दादा येणार होते? जा बोलू ना. ओवी तू जाम खाते? जाम जाम खाते का? जाम फ्रूट बघितलंस का? मी नाही बघितलं, काका बोलत होता आले म्हणून. ए पोरी साबण आणलास का अंगाचा? आता काढलं. एवढं पपया निघालं. उसी उसी कुठली उसी? बोबडी आहे.
बापरे पपई केवढे मोठे मोठे आहेत रे. किती रुपयाला आपल्याकडे? हा 50 रुपयाला देतो. तो दुसरा साबण आणायचा ना निंबार. मग ते मुंग्या आहेत, त्या मुंग्या लागत. चला रे करू दे. कर गार पाणी. हाय करा हाय. हे काय आहे? पाण्याचं पाईप. चल बघू हवी तुझ्या हिंमतीत उडी मारू ना. मला पोहणंच नाही येत. हा ते पायाला लागल. लागलं मला ढोबराला. लागलं? कसं